सारथी संडे इंग्लिश स्पीकर्स क्लबचा 21वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक व स्थायी समिती सदस्य सत्यनारायण गोरम यांची प्रमुख उपस्थिती होती. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. क्लब संस्थापक प्राध्यापक विठ्ठल वंगा यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. It's my great pleasure to welcome all of you on this 21st anniversary of Sarathy Sunday English Speakers Club. And as I greatly and proudly say always, this is India's first ever Sunday English Speakers Club. हा आमचा इंग्लिश स्पीकर क्लब हा भारतातील एकमेव क्लब आहे असा मी गेल्या 22 वर्षापासून अभिमानाने सांगतो आहे. दिस इज 21st इयर, 21वा वर्धापन दिन आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आय वेलकम ऑल ऑफ यू. यावेळी सारथी प्री स्कूलचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राध्यापिका सौ श्रीलता जन्नू, प्राध्यापक एस.आर. जडगे, श्री लेखराज कोनापुरे यांना द बेस्ट इंग्लिश टीचर पुरस्काराने गौरवण्यात आले. सनी दौलताबाद, विनायक काकी, श्रीनिवास यन्नम, विठ्ठल कोंडा, पल्लवी आडकी यांचा विशेष योगदानाबद्दल द आउटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. सौ प्रीती रंगदळ आणि अथर्व गणपा यांनी द बेस्ट सारथियन ऑफ द इयर पुरस्कार पटकावला. क्लबच्या 37व्या एक्झिक्युटिव्ह बोर्डाचे अनावरण करण्यात आले. तसेच द यंगेस्ट पुरस्कारही देण्यात आले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा परिचय राजश्री बाडत, प्रीती रंगदाळ, आरती दुद्याल यांनी करून दिला. या प्रसंगी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आणि इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत आपली कृतज्ञता व्यक्त केली. First of all, I would like to convey my sincere thanks to the Professor Wanga sir, who considered me as the best English teacher. Thank you very much, sir. So, being best Sarthian, from being best Sarthian to the best English teacher, this is one of the greatest achievements in my entire career. I would like to share few words here. In my entire career, I almost worked 12 years in education sector. I worked in CBSE and ICSE schools for 10 years, where I have seen the students growing in their academics. But what I have observed there is lack of communication skills. Students, whenever they used to get opportunity to come forward or to speak in public, they never up to the mark, even though they were studying in English medium schools. But I would like to stress on Sarthi, that gap sir is been filling from last 21 years. So today on this occasion, again I would like to convey my sincere thanks to the Wanga sir as well as the entire executive body members. The present president and the whole executive body members, I would like to give them a message that whenever you conduct a Sunday club, so you perform your duties sincerely with commitment, surely you will see a lot of improvements in your communication skill. Nowadays, people have communication skills, but they fail in their confidence. So Sarthi is the platform. परंतु समोरच्या पब्लिकचं पण मला थोडं विचार करावं लागतं. हेही तितकंच खरं आहे, कारण इंग्लिश काय असतं इंग्लिश वर्गात आल्यानंतर कळतं. मी गेली 29 वर्ष झालं 1997ला श्री समर्थ क्लासेस नावाचं मित्रनगर शेळगी इथं क्लासेस चालू केलं. त्यानंतर 2006ला HK सोसायटी पलीकडं तिथं 2006 ते 2016पर्यंत तिथं घेतलं. इथं 2016 ते आता 2026 या तुमच्या भागात जवळजवळ 20 वर्ष झालं आलो आहे. परंतु माझी मातृभाषा कन्नड आहे. मी जन्मलो कर्नाटकात, राहिलो महाराष्ट्रात आणि शिकवतो इंग्लिश. आणि सगळ्यात महत्त्वाचे सगळे तेलुगू भाषिक जे मुलं मुली आहेत ना, माझ्या क्लासवर माझ्यावर एवढा विश्वास ठेवतात की ते मार्कंडेयरायांची कृपा असेल. कारण मला स्वतःला तेलुगू येत नाही, परंतु त्या मुलांचं एवढं एका प्रकारचं इम्प्रेस होतात. खरं तर पुरस्कार मिळतात. पुरस्कार मिळण्यापेक्षा कसं यश मिळतं, यश मिळवलेलं यश टिकून ठेवायला फार महत्त्वाचं आहे. आतापर्यंत जवळजवळ मी माझा मोठेपणा सांगितलं 14 राज्यस्तरीय आदर शिक्षक पुरस्कार मला आहेत. त्याचं मला काही वाटत नाही आहे.
परंतु ॲज अ इंग्लिश टीचर म्हणून आज बेस्ट इंग्लिश टीचर अवॉर्ड मिळतं आहे, यात मला थोडं खूप अभिमान आणि आनंद वाटतो. थोडं मला कधीकधी खंत वाटते या 27-28 वर्षाच्या प्रवासामध्ये आजची मुलं काय झाली. विज्ञानाचा चमत्कार तर झाला, विज्ञानाच्या जोरावर माणसाने आकाशात उडायला शिकला. विमानाचं उड्डाण सोलापुरात दररोज आपण बघतो. विज्ञानाच्या जोरावर माणसाने पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकला, ते म्हणजेच विमान. आणि विज्ञानाच्या जोरावर माणसाने माशाप्रमाणे पाण्यात पोहायला शिकला, म्हणजे तुमचा तो गोता. Respected Chief Guest and founder of Sarathi Sunday English Speakers Club, Honorable Mr. Vittal Vanga sir, and all my fellow Sarathians and dear friends. Today we have gathered here for the special occasion that is nothing but 21st anniversary of this club. See, it is not an easy journey for Vanga sir. He has kept lots of efforts for this, and I am the one of the Sarathian. I feel proud to say that I am the Sarathian, and that's why without him I would not be standing here in front of you and speak with you in English. That's why I am very much thankful to our Vanga sir that he has given that big honor to me, and I extend Vanga sir for this award. I am also very thankful to my in-laws, my husband, my in-laws, father and mother-in-law, and my mother, father and brothers. See, because of, and I have to say all of you that you have to join this club and enhance your communication, and you can build your confidence easily. And you have given this award as if you have thinking that I am deserved for this, and thank you very much Vanga sir. Thank you for giving an opportunity to give few views. Thank you. Thank you very much, ma'am. Good evening to all the delegates who are on the dais. Myself, Srinivas Jayaprasad Ennam. After a long time again, I got an opportunity to speak on the dais. And despite of that, actually, still I am very confident about speaking in English. Yeah, why? Because it is the only because of Sarathi Sunday English Speakers Club. See, friends, sir and my all friends, especially Vinay Kaki, we all joined from in the year of 2006, Sarathi Spoken English. So it's been now 20 years. In these 20 years, actually, whatever we have become, it is just because of Sarathi Sunday English Speakers Club. Now, currently I am working with a pharmaceutical company, and in my pharmaceutical field, the English communication has got lot of importance. And now whenever we speak on the dais, maybe during the interviews and all, people get shocked. Despite of, means we came from Marathi medium background and we are able to speak such as fluent English that people get shocked. Because even the English medium students also are not able to speak that much fluently, isn't it? And we are able to overcome the interviews very easily with this, and we are able to overcome the presentation, and we are able to present the various sales lectures very easily, even in the meetings. So that is because of the Sarathi. So I must say here that sir has taught us so precisely, and he has built the confidence of all the Sarathians through Sarathi Sunday English Speakers Club, and this credit goes to one and only man, that is Professor Vittal Vanga sir. Thank you very much, sir. Thanks a lot. And once again, thank you everyone for listening me for 2 minutes, and thanks a lot. माझं MBA झालं 2018 मध्ये, पण सरांनी मला, वंगा सरांनी मला 2011 पासूनच MBA शिकवलेलं आहे खऱ्या अर्थानं. एक मॅनेजमेंट कसं करायचं, कुठली ॲक्टिव्हिटी जी आपण घेतो संडे क्लबमध्ये, ते वंगा सरांमुळेच कॉन्फिडन्स बिल्ड झालेलं आहे. आणि आज मी वंगा सरांमुळेच रोटरी इंटरनॅशनल
क्लबमध्ये आहे. वंगा सरांमुळेच मी आज हार्टफुलनेस संस्थेशी पण जोडलेलं आहे. हार्टफुलनेस मेडिटेशन. हार्टफुलनेस संस्थेमध्ये मी आज महाराष्ट्र आणि गोवा या राज्याचं एक यूथ कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो, रिजनल यूथ कोऑर्डिनेटर. तर माझंही काम हेच आहे की पूर्ण राज्यभर प्रत्येक सेंटरमध्ये, प्रत्येक गावागावामध्ये एक युवासाठी ॲक्टिव्हिटीज घेणं, त्यांच्यासाठी प्रोग्राम कंडक्ट करणं, त्यांच्यासाठी स्पोर्ट्सचे ॲक्टिव्हिटीज असतील हे डिझाईन करणं, त्यांच्यापर्यंत एक नेटवर्क वाढवणं हे माझं काम आहे. आणि ते सगळं वंगा सरांमुळंच मी आज जे काही आहे ते वंगा सरांमुळंच आहे. तर मी एक हृदयापासून वंगा सरांचा आभारी आहे की त्यांनी मला आज इथंपर्यंत पोहोचवलेलं आहे. थँक्यू. आता मी विठ्ठल कोंडा यांना इन्व्हाइट करतो. I'm very thankful to Professor Vittal Vanga sir for giving me this outstanding Sarthin achievement award. And it is my only one request to all executive body members and even all the peoples. This is a good platform because I have joined Sarthin in 2026, and since then after completing this course I joined Sarthi Sunday English Speakers Club. I started my working as a executive body member, then after joint secretary, vice president, president. Whatever these stages are there, these are very, very important because after completing your education, when you are going to work with the companies, these skills are very, very important, and you are going to get learn all these skills in Sarthi Sunday English Speakers Club. I request one more request to all parents. If you are thinking that what is Sarthi and why should we join our kids to Sarthi, don't think too much. Just join them, see the difference, see their confidence, and you will get to see the changes in your kids. Once again, thank you very much, Vanga sir, for given me the strength to talk anywhere. So yeah, this is the platform I want to use it. Congratulations sir for starting Sarthi's preschool. I am excited to see this journey also because it's been moreover 10 years I am the part of the Sarthi and I am proud Sarthian. Coming towards what Sarthi has built my career is that often we think it is the advice for the parents and the students. Sometimes often we think that we are coming from the Solapur and we are often less than other cities. If I want to name it like Pune, Mumbai, Bangalore, Hyderabad, somewhere there is the hesitation inside us that we are less than them. But I want to tell you one thing, that I am coming from the Marathi medium school, and when I was in my masters in the Pune, I met many students and I was placed in the campus. Currently, I am in one of the top pharma company, and somewhere what has helped there is the confidence and the अध्यक्षीय भाषणात सत्यनारायण गुर्रम यांनी सारथी संडे इंग्लिश स्पीकर्स क्लबच्या 21 वर्षाच्या कारकिर्दीत असंख्य सोलापूरकरांना इंग्रजी संभाषण आणि सॉफ्ट स्किल्स विषयी मिळत असलेल्या उत्कृष्ट प्रशिक्षणाचा गौरवपूर्ण उल्लेख करत नव्याने सुरू होत असलेल्या सारथी प्री स्कूलला शुभेच्छा दिल्या. शिक्षक वर्ग आणि माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज सारथी संडे इंग्लिश स्पीकिंग क्लबच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आणि सारथी प्री किड्स स्कूलच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहण्याचा मला भाग्य मिळाला. त्याबद्दल मी मनापासून आनंद व्यक्त करीत आहे. प्राध्यापक विठ्ठल वंगा सर यांनी गेल्या 21 वर्षापासून अक्षरशः 80 वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान विद्यार्थ्यांना या सारथी इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भाषेचे ज्ञान, आत्मविश्वास, व्यक्तिमत्व विकासाची प्रेरणा दिली आहे. सारथी ही केवळ संस्था नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरलेली एक प्रेरणादायी चळवळ प्राध्यापक विठ्ठल वंगा सर यांनी सुरू केलेली आहे. आज सुरू होत असलेल्या सारथी प्री किड्स स्कूल हे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील एक सुंदर पाऊल आहे. बालपणात मिळणारे संस्कार, शिस्त आणि शिक्षणे त्यांच्या भविष्यातील यशाच्या मजबूत पाया ठरतात. तसेच इंग्रजी माध्यमातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सर्व गुरुजनांचे व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. समाज घडवण्याचे मान कार्य करणाऱ्या आजच्या गुरुजनांचे
पुनश्च एकदा मी अभिनंदन करतो. सारथी परिवाराची प्रगती अशीच वाढत राहो आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक गुणवंत विद्यार्थी घडत राहो हीच मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. पद्मा आडकी, श्रीहरी अरकाल, आदित्य चौगुले यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. संजीवनी श्रीराम आणि भास्कर सानम यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष शिवलीला कुरणे यांनी आभार मानले. यावेळी प्रमोद कानडे, धनंजय धेंडे, सत्यनारायण बंगा, भूदेवी बंगा, वेणी बंगा, सुरेश पोटाबत्ती, कल्पना पोटाबत्ती, गोपाळ बंगा, शोभा बंगा, कविता दोरनाल, वर्षा गुंडेटी, रमेश कमटम, काशीनाथ कुंटला, चारवाक बुरगुल, नरसिंहा कनकी, श्रीनिवास नंदाल, परशुराम रापेल्ली, गणेश इराबत्ती, सदानंद चिंता, यल्लादास लक्ष्मापुरे, किसन आडम, मल्लिकार्जुन सिंगम, राजया गुंडेटी, राकेश सिंगम, प्राध्यापक ए.एन. अन्नलदास, रवींद्र पानुगंटी आदी उपस्थित होते.